नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत आगामी येणाऱ्या ग्रुप बी आणि सी जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे जी 30 एप्रिलला होणार आहे. त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आपण बघतोय. आज आपण चालू करतोय महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021. ही परीक्षा झालेली होती 3 एप्रिल 2022ला. तर त्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आज आपण बघतोय. चालू करूयात मग. बघा, पहिला प्रश्न आहे, कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावरती कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञाची निवड करण्यात आलेली आहे, हे इथं विचारलेलं आहे तुम्हाला. ऑप्शन आहेत अरुंधती राय, अमर्त्य सेन, जयती घोष आणि रघुराम राजन. तर याचं बरोबर उत्तर आहे जयती घोष. हे याचं काय आहे, बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, हे झालं या प्रश्नाचं उत्तर. पण बाकीचे 3 जे ऑप्शन दिसतात ते त्यांनीसुद्धा काहीतरी महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण कदाचित त्याच्यावरती जर क्वेश्चन आला तर आपल्याला तो सांगता यायला पाहिजे. रघुराम राजन तर आपल्याला माहिती आहे की ते रिझर्व्ह बँकेचे आपले अध्यक्ष होते. त्याच्यानंतर अमर्त्य सेन, ज्यांना की अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. त्याच्यानंतर अरुंधती राय, या आपल्याला माहिती आहे एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि लेखिका पण आहेत. त्यांचं द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे जे पुस्तक होतं त्याला 1997 साली काय मिळालेलं होतं, बुकर पुरस्कार त्यांना मिळालेला होता. तर त्या अनुषंगाने हे इथं लक्षात ठेवा. बाकीच्या 4 ऑप्शनचं काही ना काहीतरी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघूयात आता दुसरा प्रश्न बघूयात आपण. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांट्स बनविण्यास मंजुरी देण्यात आली. PSAचा विस्तार काय आहे, फुल फॉर्म तुम्हाला विचारलेला आहे इथे. तर याचं बरोबर उत्तर आहे प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट कोणी विकसित केलेले आहे, हे इथं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे रंजन मथाई. करंटचा प्रश्न आहे त्याच्यामुळे हे इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला, तर याचं बरोबर उत्तर आहे त्रिपुरा. तर हा उपक्रम काय आहे बरं, तर विद्यार्थी मित्रांनो, गर्ल्सचे मेन्स्ट्रुअल सायकल्स हायजीन होण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी त्रिपुरामध्ये हा प्रोजेक्ट काय केलेला आहे, लॉन्च केलेला आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा, की खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आलेला आहे. करंट अफेअर्स क्वेश्चन आहे हा, आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केलेला आहे, बरोबर. तर याचं बरोबर उत्तर आहे चायना. या देशाला काय केलेलं आहे, मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे. मग आपल्या भारताला मलेरिया मुक्त केलं का, कारण भारताचं ऑप्शन तिथं आहे. आणि ऑब्व्हियसली इतरांचं विचारलं तर आपल्याला आपलंसुद्धा माहिती असायला हवं. तर भारताला केलं का, केलं असेल तर ते कधी केलं हे आपण आपल्याला माहिती असायला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अजून मलेरियामुक्त घोषित केलेलं नाही आणि आपण विजन ठेवलेलं आहे मात्र त्याच्यासाठी की 2027पर्यंत आपण काय करू, मलेरियाचं इलिमिनेशन करूयात आणि 2030पर्यंत तो पूर्ण संपवून टाकू, म्हणजे त्याला इरॅडिकेट करून टाकू असं आपलं लक्ष आहे 2030चं. ठीक आहे. मग आपल्याला अजून प्रमाणित केलेलं नाही, हे इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे बघा, कोणत्या देशाने पहिला आर्टिक मॉनिटरिंग उपग्रह आर्टिका M प्रक्षेपित केलेला आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे रशिया. रशिया या देशानं काय केलेलं आहे, आर्टिका M प्रक्षेपित केलेला आहे. मग हा आर्टिका M उपग्रह काय आहे, तर बघा काय केलेलं आहे, तर आर्टिक प्रदेशातील हवामान आणि पर्यावरणावरती लक्ष ठेवण्यासाठी रशियानं आपला काय केला आहे, हा अवकाश उपग्रह आर्टिका M काय केलेला आहे, प्रक्षेपित केलेला आहे. ठीक आहे. हे त्या अनुषंगाने इथे लक्षात घ्या. याच्यानंतर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो. बघा, कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे, त्याचं बरोबर उत्तर आहे सिक्कीम. सिक्कीम राज्यानं काय केलेलं आहे, कॉपर महसीर नावाच्या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केलेलं आहे. अजून काय महत्त्वाचं आहे सिक्कीमबद्दल, तर सिक्कीम बघा देशातलं पहिलं फुल्ली ऑर्गॅनिक स्टेट आहे. ठीक आहे. हे इथं लक्षात घ्या, कारण याच्यावरती मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग हा पॉईंट इथं लक्षात ठेवा. मग आता त्याचबरोबरीनं राज्य फुलपाखरू महाराष्ट्राचं लक्षात ठेवा की फुलपाखराला राज्य फुलपाखरूचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. तर ब्लू मॉर्मन नावाचं जे फुलपाखरू आहे ते आपलं महाराष्ट्राचं काय आहे, राज्य फुलपाखरू आहे. ठीक आहे. हे इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑकुस. काय आहे, ऑकुस हे त्याचं नाव आहे. करंटचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द बॅटल ऑफ रेझेंगला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, याचं उत्तर आहे कुलप्रीत यादव. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे.
हे पुस्तक लिहिलेलं आहे कुलप्रीत यादव यांनी. कशा संदर्भात हे पुस्तक होतं तर बघा, 114 जवान होते आपल्या इंडियन आर्मीचे आणि त्यांनी काय केलं होतं, 18 नोव्हेंबर 1962 रोजी मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली 113 जवानांनी काय केलेलं होतं, 13 कुमाऊ रेजिमेंट जे आहे आपलं इंडियाच्या बॉर्डर सेक्टर, तर तिथं चीनी सैन्य यांच्यासोबत त्यांची चकमक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचे प्राण गेलेले आहेत, ते तिथं शहीद झालेले आहेत 60 वर्षापूर्वी. ठीक आहे. तर त्याच्यासाठी त्याची माहिती ह्या सगळ्या बुकमध्ये लिहिलेली आहे कुलप्रीत यादव यांनी. आणि याच्या अनुषंगानं अजून एक लक्षात ठेवा की 18 नोव्हेंबर हा दिवस भारतीय सैन्यामध्ये रेजिंगला दिवस म्हणून काय केलं जातं, मनवला जातो, तिथं साजरा केला जातो. हे तिथं त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण आता कुठला आहे बघा. प्रश्न आहे, भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षणपदी कुठल्या देशाच्या नियुक्ती करण्यात आलेली असा प्रश्न आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे कॅनडा. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, ॲटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब हायस्पीड ट्रॅक डॅश डॅश येथे आहे. याचं उत्तर आहे इंदोर. इंदोर येथे हायस्पीड ट्रॅक नियोजित आहे. 2021ला प्रकाश जावडेकरांनी याचं उद्घाटन केलेलं होतं, इनॉग्रेशन केलेलं होतं. हे इथे लक्षात घ्या. कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले आहे. ह्याचं बरोबर उत्तर आहे केरळ. मग तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे तर केरळ सरकारने 3 सप्टेंबर 2021 रोजी एकात्मिक स्थानिक स्वराज्य व्यवस्थापन प्रणाली हे पोर्टल काय केलेले आहे, सुरू केलेले आहे. आणि याचा उद्देश काय आहे तर लोकांना पंचायत कार्यालयाची सेवा घरबसल्या उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. त्याच्यानंतर काय आहे केरळच्या माहिती शिष्टमंडळाने विकसित केलेले हे मुक्त स्तोत्र कार्यसामग्री सॉफ्टवेअर आहे आणि राज्यातील 153 ग्रामपंचायतीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात आणखीन 150 ग्रामपंचायती काय करणार आहेत, जोडल्या जाणार आहेत. ठीक आहे. हे त्या अनुषंगाने लक्षात घ्या, ILGMS पोर्टलच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर मग याचं बरोबर उत्तर आहे बघा, धृती बॅनर्जी यांची काय करण्यात आलेली, नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे त्यावेळेच्या नियुक्त विचारलेलं आहे. मग याच्या अनुषंगाने आपण काय लक्षात ठेवायचं की लेटेस्ट ज्या नेमणुका कुठल्या आहेत 2022च्या आणि 23च्या आपल्याला त्या माहिती असायला हवं आणि त्या तुम्ही पाठ करूनच ठेवा की जेणेकरून त्याच्यावरती प्रश्न आला तर तो आपला चुकणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता आपण बघा, इमा मॅककेन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदे जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे. हा इथं प्रश्न विचारलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ती ऑस्ट्रेलिया या देशाची आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताची संप्रभुता एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कुठे आलेला आहे. पॉलिटीचा प्रश्न आहे. याचं बरोबर उत्तर आहे मूलभूत कर्तव्याच्या वर्णनामध्ये भारताची संप्रभुता एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा काय झालेला आहे, उल्लेख आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पण पॉलिटी संदर्भातच आहे. बघा काय विचारलेलं आहे आपल्याला, राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या. आता महाधिवक्ता, ठीक आहे, हे इथं लक्षात वाक्य घ्या आणि महाधिवक्त्याविषयी विचारात घ्या असं विचारलेले आहे. बघा पर्याय आहेत, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्यांच्याजवळ असणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार व फायदे संरक्षण त्यांना मिळतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यांना मिळते आणि त्यांचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. आता खाली आपल्याला त्याचे पर्याय दिलेले आहेत. बघा वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. इथं गल्लत करू नका बऱ्याचदा वाचनाच्या ओघामध्ये, कारण आपल्याला टाईम खूप कमी असतो आणि एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न टॅकल करायचे असतात. त्याच्यामध्ये आपण काय करतो, वाचनाची गडबड करतो आणि प्रश्न आपल्याला व्यवस्थित आकलन न झाल्यामुळे सिली मिस्टेक होतात आणि मार्क्स आपण तिथं आपले गमावून बसतो. तर याच्यावरती व्यवस्थित फोकस करा. बघा पर्याय आहेत फक्त 1, पर्याय 2 आहे फक्त B, पर्याय 3 ABC आणि पर्याय 4 BCD. तर याचं बरोबर उत्तर आहे फक्त A. उच्च न्यायालयाच्या, बरोबर वाक्य विचारले, बरोबर, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्यांच्याजवळ असणे आवश्यक आहे. तर मग आता आपण थोडक्यात महाधिवक्ता यांच्या संदर्भात बघा विद्यार्थी मित्रांनो, महाधिवक्ता कोण असतात बघा. तर राज्य सरकार आणि राज्यपाल यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 165 नुसार महाधिवक्त्याचे पद निर्माण केले जाते आणि हे काय करतात तर राज्य सरकारचा वकील म्हणून काय करतात, काम पाहतात. अजून काय असतं तर त्यांना वैधानिक स्वरूपाचे कार्य पार पाडावे लागतात आणि त्याच्यामुळेच महाधिवक्त्याला घटक राज्याचा प्रथम कायदा अधिकारी
वाक्य नोटेबल करून ठेवा. घटक राज्याचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून काय केलं जातं, ओळखली जाते. मग आता यांची नेमणूक कोण करतं, तर महाधिवक्त्याची नेमणूक जी असते ते राज्याचे राज्यपाल करतात. लक्षात घ्या, यांची नेमणूक कोण करतं, राज्याचे राज्यपाल. आणि महाधिवक्त्याला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपालासमोर विशिष्ट शपथ द्यावी लागते, म्हणजे त्यांना शपथ देण्याचं काम कोण करतात, राज्यपाल. ठीक आहे. आणि राज्यपालांच्या मते अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती जी असेल त्याचाच महाधिपदासाठी काय केली जाते, निवड केली जाते. आता त्याच्यासाठी पात्रता कुठली कुठली आहे, तर बघा, भारतीय घटनेच्या कलम 165 नुसार महाधिवक्ता पद काय केलेलं आहे तयार करण्यात आलं आहे. आणि त्याला पात्रता बघा, पहिल्यांदा ऑब्व्हियसली सगळ्यांना एकच आहे, कॉमन आहे, ती भारताची नागरिक असावी व त्यांचे वयाचे 62 वर्षापेक्षा जास्त नसावं. आणि त्यांनी भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये 10 वर्ष न्यायाधीश म्हणून किंवा उच्च न्यायालयात 5 वर्ष वकील म्हणून काय केलेलं असावं, कार्य केलेलं असावं. 10 वर्ष न्यायाधीश म्हणून कुठल्याही न्यायालयामध्ये, आणि किंवा त्याला काय सांगितले, किंवा उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष काय केलेली असावी, वकिली केलेली असावी. त्याच्यानंतर काही संसदेने वेळोवेळी ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्यांचं त्यांनी पालन केलेलं असावं. आणि राज्यपालाच्या मते ती निष्णात कायदेपंडित असावी, कायद्यांचं त्यांना चांगलं ज्ञान असावं. ही काय आहे, त्यांची पात्रता आहे. आता आपण कार्यकाल जाणून घेऊयात. तर यांचा कार्यकाल किती असतो बघा, तसा काही कार्यकाल यांचा ठरवून दिलेला नाही, पण 62 वर्षापर्यंत ते आपल्या ह्याच्यावरती पदावरती राहू शकतात. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे ते आपला मुदतपूर्व राजीनामासुद्धा देऊ शकतात. ठीक आहे. आणि जर त्यांनी गैरवर्तन वगैरे केलं असेल तर त्यांना पदावरून बडतर्फ करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट बघा, राज्यातील मंत्रिमंडळ जर बदललं तर महाधिवक्तासुद्धा काय केला जातो, बदलला जातो. हे इथं लक्षात घ्या. ओके. हे झालं महाधिवक्ताबद्दल. आता त्यांची कामं वगैरे तर ते तुम्ही एकदा बघूनच जावा, कारण एक टॉपिकच आहे पॉलिटीमध्ये आणि आपल्याला माहिती असायला हवं, कारण याच्यामध्ये परीक्षेला प्रश्न पडलेलाच आहे. आपण हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच बघतोय आणि याच्यामध्ये प्रश्न पडलेले आहेत, मागे सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. मग जर महाधिवक्त्यावरती परत जर प्रश्न पडले तर मला ते टॅकल करता यावेत, याच्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा, उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात. कलम 220, कलम 221, कलम 213 आणि कलम 226. याचं बरोबर उत्तर आहे कलम 226 अनुसार उच्च न्यायालय काय करतात, विशेष आदेश जारी करतात. त्याच्यानंतर बघा, ग्रामसभे हा प्रश्न क्रमांक 20 हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे आयोगाकडून, पण ग्रामसभेच्या संदर्भात हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर सभा तुम्ही नक्की करा, कारण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी काय आहे, संबंधित आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कलम 275 नुसार राज्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाशी ते काय आहे, संबंधित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर करंटचा प्रश्न होता हा, ग्लासो परिषदेसंबंधी कोणते विधान असत्य आहे. तर हा सुद्धा प्रश्न काय झालेला आहे, कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही. हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे आयोगाने. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, खालील विधाने लक्षात घ्या. कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. 2 संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. 3 नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते. आणि 4 असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. असं इथे विचारलेलं आहे. पर्याय 1 ए आणि डी, 2 ए बी डी, 3 ए बी सी आणि 4 सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए बी सी. म्हणजे 3 नुसार संसद काय करू शकते, भूप्रदेशामधून राज्यामधून भूप्रदेश अलग करू शकते किंवा नवीन राज्य निर्माण करू शकते. संसदेच्या राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते. आणि नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. पण असं विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणं हे संसदेवरती बंधनकारक नसतं. हे इथं वाक्य काय आहे, चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात. खालील विधाने विचारात घ्या. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्याची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. विधान ब, मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये. पर्यायी उत्तर आहे विधान ए बरोबर, 2 बी बरोबर, 3 दोन्ही विधाने बरोबर आणि 4 दोन्ही विधाने चुकीची आहेत. तर याचं बरोबर उत्तर आहे दोन्ही विधाने काय आहेत, चुकीचे आहेत. इथं दोन्ही विधाने काय आहेत, चुकीचे आहेत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वतंत्र चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती. ठीक आहे. इतिहासातला प्रश्न आहे हा. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी आणि ई. म्हणजेच
दा बिर्ला आणि वालचंद हिराचंद यांनी काय केलं, प्रत्यक्ष सामील तर नाही झाले पण चळवळीला आर्थिक पाठिंबा जो होता तो आर्थिक पाठिंबा दिला होता. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. डॅश डॅशचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली. तर ते कुठं दिली फाशी असा इथं प्रश्न विचारलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पेठ या ठिकाणी त्यांना काय केली, फाशी दिली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, वन लाईनर प्रश्न आहेत आणि आपल्याला हे माहिती असायला पाहिजेत बरं का. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो. 16 ऑक्टोबर, ठीक आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे शोक दिवस. काय आहे, शोक दिवस हा पाळला जातो. आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, 1 मे हा काय करतो आपण, कामगार दिवस म्हणून पाळतो, ठीक आहे. त्याच्यानंतर इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली, तर याचं बरोबर उत्तर हे जॉर्ज लाईट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न, खालील प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते. हा प्रश्न काय केलेला आहे, आयोगाने कॅन्सल केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू करण्यात आली, तर याचं बरोबर उत्तर आहे 1 सातारा या ठिकाणी भूमिगत चळवळ काय झाली, करण्यात आलेली आहे, प्रथमतः सुरू करण्यात आलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाला मिळतो. 1 बडोदा, 2 औंध व सातारा, 3 कोल्हापूर व बडोदा, 4 जुनागड व हैदराबाद. तर याचं बरोबर उत्तर आहे बडोदा या संस्थानाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा राज्याचा मान मिळतो. त्याच्यानंतर भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला, तर याचं बरोबर उत्तर आहे सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी भारताच्या संतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली, तर याचं बरोबर उत्तर आहे 15 ऑगस्ट 1906 रोजी काय करण्यात आलेली होती, राष्ट्रीय परिषदेची स्थापना करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला, याचं बरोबर उत्तर आहे 1858. आपल्याला माहिती होतं 1857चा उठाव झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सगळी सत्ता ब्रिटिश सरकारने स्वतःकडे घेतली होती आणि गव्हर्नर जनरल आता व्हाईसरॉय म्हणून काम केले जाऊ लागले होते. तर त्या अनुषंगाने पहिले व्हाईसरॉय कोण आणि शेवटचे गव्हर्नर जनरल कोण हे इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे याची स्थापना केलेली आहे महात्मा गांधी यांनी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. जोड्या लावा विचारलेला आहे. एका साईडला कार्यकर्त्यांची नावं आणि त्यांनी काय काय काम केलेलं आहे ते दिलेलं आहे. मदनलाल धिंगरा, लक्ष्मण अनंत काणरे, विनायक दामोदर सावरकर आणि हेमचंद्र दास. तर बघा मदनलाल धिंगरा यांनी काय केलं होतं, कर्जनवाईलीची हत्या केली होती. त्याच्यानंतर अनंत लक्ष्मी कानरे यांनी काय केलं, नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या केली होती. विनायक दामोदर सावरकर मित्रमेळा मंडळाची स्थापना केली होती आणि हेमचंद्र दास यांनी काय केलं, जॉन बफिल्ड फुल्लर यांच्यावरती काय केला होता, हल्ला केला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील विधाने बरोबर आहेत. समाजसुधारक जे आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. बघा मुंबईचे शिल्पकार म्हणतात त्यांना. पर्याय 2 मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो, 3 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आणि 4 मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले सदस्य. पर्यायी उत्तरं दिलेले आहेत A, B आणि D फक्त, 2 A आणि B फक्त, 3 C आणि D फक्त आणि 4 B, C आणि D फक्त. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 A, B आणि D फक्त. ते मुंबईचे शिल्पकार होते. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते आणि त्याच्यानंतर काय आहे, मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे पहिले सदस्य होते, ठीक आहे. मग न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली ते त्या अनुषंगाने बघून घ्या. बघा त्याच्यानंतर पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते, तर आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबवली, तर या ही जी होती तर त्यांनी काय केलेलं होतं, कमवणी शिका योजना काढलेली होती. आता जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लिंग संख्येचे गुणोत्तर किती आहे, हे इथं विचारलेले. याचं बरोबर उत्तर आहे 894. आता लोकसंख्येवरती दर परीक्षेला प्रश्न असतो म्हणजे असतोच. दर 10 वर्षांनी लोकसंख्या केली जाते. त्या अनुषंगाने 2021 मध्येच लोकसंख्येची गणना व्हायला हवी होती, पण कोविडमुळे ती काही झालेली नाही आणि ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्यासाठी 2011ची जी गणना आहे त्याचा डेटा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे 2011ची जनगणना व्यवस्थित करायची. त्याच्यानंतर बघा प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्रातील सर्वात दुसरे उंच शिखर कोणते, तर बघा त्याचं बरोबर उत्तर आहे साल्हेर. कळसुबाई पहिला आहे बरोबर आणि साल्हेर काय आहे, दुसरा आहे. कसा मी हसतो त्याच्यावरून आपण ते लक्षात ठेवतो सगळेजण. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011च्या जनगणनेनुसार बघा जनगणनेवरती परत प्रश्न आलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे अमरावती. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे खोपोली. त्याच्यानंतर भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे नूर म्हणून ओळखतात? पर्याय 1 कोलकाता हुबळी औद्योगिक प्रदेश, 2 अहमदाबाद वडोदरा औद्योगिक प्रदेश, 3 मदुराई कोइंबतूर बंगळूर औद्योगिक प्रदेश आणि छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. याला काय म्हणतात? भारताचे नूर म्हणून ओळखले जातात. खालचा जो प्रश्न आहे जोड्या लावा दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये धरणांची नाव आहे, छोटी छोटी धरणं, आणि त्याच्या तुम्हाला जोड्या जुळवायची. एक जरी सुटली तरी बाकीच्या सगळ्या जोड्या सुटतात बरं का. बघा, आणि कधी कधी नाही सुटत, मग त्याच्यासाठी आपल्याला इलिमिनेशन मेथड वापरता येईल. बघा, जिल्हे दिलेले आहेत आणि प्रकल्प दिलेले आहेत. जिल्हा आहे सातारा, अमरावती, हिंगोली, रत्नागिरी, आणि प्रकल्प आहेत नातुवाडी, सावळी, आंधळी आणि शहाणूर. बरोबर. तर मग याच्यावरून आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. सातारा याचं येणारे आंधळी तलाव आहे. त्याच्यानंतर अमरावती, त्याच्यामध्ये येणारे शहाणूर, त्याच्यानंतर हिंगोलीमध्ये सावळी, आणि रत्नागिरीचं येणारे नातुवाडी. ठीक आहे, हे इथं लक्षात घ्या. वाड्या जरा रत्नागिरी कोकण साईडला जास्त आहेत, त्याच्यामुळे ते तिथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत जोड्या लावाचा प्रश्न आहे, आणि या टायमिंगला अभयारण्य आणि त्यांची ठिकाणं दिलेली आहेत. याचं बरोबर उत्तर आहे बघा, तानसा कुठे आहे? ठाण्याला आहे. त्याच्यानंतर यावल जे आहे हे यावल जळगावमध्ये आहे, माळढोक सोलापूरमध्ये आहे, आणि नागझिरा ते गोंदियामध्ये आहे. हे इथं लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जनगणना 2021. तिसरा प्रश्न आहे जनगणनेवरती 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. म्हणजे जनगणना किती इम्पॉर्टंट आहे बघा. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? जिल्हे दिलेत आणि त्यांच्यामध्ये कुठल्या जिल्ह्याची विचारलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे जळगाव. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम. आता इथे काय विचारलेलं आहे? पर्जन्यमान आणि त्यांचा अचूक उतरता क्रम विचारलेला आहे. इथं चढता उतरता लक्षात घ्या बरं का. इथं उतरता क्रम विचारलेला आहे बघा. आंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान, आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, आणि आंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आंबोलीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो. बरोबर. आता आपल्याला उतरता क्रम विचारलाय, म्हणजे ऑटोमॅटिकली पर्याय क्रमांक 3 काय होणार आहे? इलिमिनेट होणारे 3च राहतात आहेत. मग आता आंबोलीनंतर आणखीन कुठे जास्त पडतो? तर महाबळेश्वरमध्ये पाऊस आपल्याला जास्त पडतो. बरोबर. म्हणून त्या अनुषंगाने आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. पटकन लक्षात घ्यायचं की बाबा तिथे इलिमिनेशनची ट्रिक यूज करायची, कारण त्याच्याने उत्तर आपल्याला लवकर मिळतं. पुढचा प्रश्न बघा, बुंदेलखंड प्रदेशात ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? वसाहतीवरती प्रश्न आहे. जॉग्राफीमध्ये आपल्याला टॉपिक आहे त्याच्यावरती. तर बघा, या ऊन खूप आहे तिथं. बरोबर. आणि रेगिस्तान आहे, तर ऑब्व्हियसली तिथं विखुरलेल्या वसाहती आपल्याला काय करतात? बघायला मिळतात. एक लॉजिक लावायचं आपण तिथे. त्याच्यानंतर बघा, मेळाघाट व्याघ्र संरक्षित प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र कोणते राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले? तर याचं बरोबर उत्तर आहे गुगामल हे राष्ट्रीय उद्यान म्हणून काय करण्यात आलेले आहे? व्याघ्र प्रकल्पाचं रिझर्व्ह करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर संजय गांधी, चांदोली, प्रियदर्शनी, इंदिरा गांधी यांच्याविषयी सुद्धा माहिती गोळा करून ठेवा, कारण त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न आयोग विचारू शकता आणि विचारतातच. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच्या जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे भंडारदरा धरण. याचं बरोबर उत्तर आहे भंडारदरा धरण. याला काय बोलतात? विल्सन धरण बोलतात, आणि त्याच्या जलाशयाला आर्थर सरोवर. ठीक आहे. आता इथं उजनी धरणाच्या जलाशयाला काय बोलतात, किंवा कोयना धरणाच्या जलाशयाला काय बोलतात? तर त्या जलाशयाची नावं सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? पर्याय 1 वृक्षतोड, कुरणांचा नाश, भटकी शेती आणि अयोग्य लागवड. आणि त्याला सब ऑप्शन दिलेले आहेत फक्त ए आणि बी, सी, डी आणि वरील सर्व. एक लक्षात घ्या, वृक्षतोड, भटकी शेती आणि कुरणांचा नाश आणि अयोग्य लागवड ही सगळीच्या सगळी कारणं आहेत जमिनीची धूप. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, आसाम येथे भारतात सर्वात जास्त कशाचे साठे आहेत? सगळ्यांना माहिती आपल्याला खनिज तेलाचे साठे आहेत. आसाम दिग्बोई येथे खनिज तेलाचे साठे काय आहेत? सगळ्यात जास्त आहेत. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत असं विचारलेलं आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा रांगेत आहे. गाविलगड आणि मेळाघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहे, आणि बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे आहे. सब ऑप्शन आहे विधान ए आणि बी, 2 विधान बी आणि सी, 3 विधान बी आणि 4 विधान सी. तर याचं बरोबर उत्तर आहे विधान बी आणि सी. बरोबर नाही. गाविलगड आणि मेळाघाट डोंगर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे, हे विधान एक चुकीचं आहे. आणि बालाघाट आणि डोंगर हे शंभू महादेव डोंगरांगाच्या उत्तरेकडे, हे सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. पण मग ते कुठे आहेत हे तुम्ही बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, खालील विधाने विचारात घ्या. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. 2 सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्नाच्या गटावर तुलनेवर आधारित असते. आणि 4 दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? पर्याय 1 ए आणि बी, 2 बी आणि सी,
3 ए आणि सी आणि 4 वरीलपैकी सर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए आणि बी. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य आहे आणि सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवरती सुद्धा काय असतं, आधारित असतं. त्यानंतर बघा, स्वर्ण जयंती रोजगार योजना याची अंमलबजावणी कुणामार्फत होते? पर्याय 1 व्यापारी बँका, 2 प्रादेशिक व ग्रामीण बँका, 3 सहकारी बँका आणि 4 परदेशी बँका. बघा आता लॉजिक लावा इथे. परदेशी बँकाबरोबर तर स्वर्ण जयंती रोजगार कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार नाही. तर स्वर्ण जयंती रोजगार कार्यक्रम नक्की होता काय? तर बघा, जसा ग्रामीण रोजगार कार्यक्रम होता खेड्यांच्यासाठी, तसा शहरांच्यासाठी स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी सहाय्य आपल्याला कोण कोण करतं? तर व्यापारी बँका करतात, प्रादेशिक ग्रामीण बँका करतात आणि सहकारी बँका करतात. हे इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? ठीक आहे. आधुनिक तंत्राचा वापर आहे. मग तिथं ऑप्शन आहे चक्रीय, तांत्रिक, हंगामी आणि प्रच्छन्न. तर तिथं कुठली बेरोजगारी असणार आहे? ऑब्व्हियसली तिथं तांत्रिक बेरोजगारी असणार आहे, कारण स्किल तिथं डेव्हलप करावे लागणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या अल्पमुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात, कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात, 3 नाणे बाजाराचे नियमन करतात, 4 भांडवल दराचे नियमन करतात. पर्यायी उत्तर आहे फक्त ए बरोबर, पर्याय 2 ए आणि बी, 3 फक्त बी आणि 4 डी आणि सी. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त बी. कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी काय करतात? मदत करतात. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरता कर्जाची सोय करून देते, नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करते, नाबार्ड शहरी उद्योगासाठी आर्थिक मदत करते आणि 4 नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक मदत करते. विकासासाठी पहिल्यांदा आहे उद्योगासाठी आणि दुसऱ्या वाक्यात विकासासाठी आर्थिक मदत करते. खालील कुठली विधाने बरोबर आहेत विचारले? पर्याय ए बरोबर, पर्याय 2 ए बी बरोबर, 3 ए बी आणि सी बरोबर आणि 4 ए बी आणि डी बरोबर. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए आणि बी बरोबर. बघा, नाबार्ड ही ग्रामीण जनतेला मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मग ते शहरं तर त्यांचा विकास होतोच आहे ना ऑटोमॅटिकली, उद्योगधंदे तिथं असल्यामुळे. मग तिथं ते शहरांना मदत नाही करणार आहे, हे इथं लक्षात घ्या. हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेले. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. प्रश्न आहे, समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? पर्याय आहेत सार्वजनिक महसूल व सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे, सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे आणि वरीलपैकी एकही नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे. नावातच आहे बघा, समतोल बॅलन्स केलेला आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 64. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिक्स संस्थेचे संस्थापक देश कोणते कोणते? पर्याय 1 ब्राझील, रशिया, भारत, 2 चीन, दक्षिण आफ्रिका, 3रा पर्याय जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि डी बेल्जियम, दक्षिण कोरिया. तर याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि सब ऑप्शन पण याला दिलेले आहेत. पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 ए आणि बी, पर्याय 3 ए बी सी आणि पर्याय 4 ए बी आणि डी. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी. ए आणि बी हे याचे संस्थापक देश आहेत. तर आता तुम्ही ब्रिक्स या संघटनेबद्दल माहिती काढा आणि ती नक्की करा, कारण प्रश्न विचारलेला आहे म्हणजे ब्रिक्स संघटनेबद्दल आपल्याला सगळी माहिती असायला हवी. नेक्स्ट क्वेश्चन घेतोय आपण इथं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, लोकसंख्येचे स्थित्यंतर डॅशमुळे होते. पर्याय 1 मृत्यूदर बदल, 2 जनन बदल, 3 उत्पन्न वितरणातील बदल आणि 4 नागरिकीकरण. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए आणि बी, मृत्यूदर बदल आणि जनन दर बदल. याच्यामुळे लोकसंख्येचं आपल्याला काय दिसतं? स्थित्यंतर दिसतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? 1 आहे उज्ज्वला योजना, 2 सौभाग्य योजना, 3 जीवन ज्योती योजना आणि 4 जनधन योजना. तर याचं बरोबर उत्तर आहे उज्ज्वला योजनाद्वारे लोकांना काय केलेलं जातं? गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. मग उज्ज्वला योजना कधी लॉन्च झाली, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या योजना आहेत तर त्याचं काय काय आहे हे या अनुषंगाने आपल्याला इथं माहिती असायला हवं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही योजना आहे, ही योजना चालू झाली 1 मे 2016 रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना चालू केली आणि कुठून चालू केली? तर बलिया उत्तर प्रदेश या विभागातून त्यांनी चालू केलेली. कशासाठी केली होती? तर गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जावं याकरता ती चालू केली होती. आता त्याचबरोबरीनं सौभाग्य योजना काय आहे हे पण आपल्याला इथं माहिती असायला. सौभाग्य योजना ही विजेशी संबंधित आहे.
काय झालं होतं, स्वातंत्र्य काळामध्ये देशात वीज जोडणी संथ गतीनं झाली आणि त्याच्यानंतर वीज जोडण्याचं काम झपाट्यानं झालं, पण ग्रामीण आणि डोंगराळ भागामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये ही वीज पोहोचली नव्हती. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं, 25 सप्टेंबर 2017 रोजी शहरी आणि ग्रामीण भागातील वंचित घरांना विद्युत मिळावी या हेतूने सौभाग्य योजनेची काय केली, सुरुवात केली. पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना या नावाने ती त्यांनी काय केली होती, तिथं घोषित केली होती. आणि ही योजना बघा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त म्हणून ही योजना आणली आणि ती त्यांनी देशाला समर्पित केली. ठीक आहे, म्हणून आणि याचं लक्ष काय ठेवलं होतं, 31 मार्च 2019 पर्यंत ही वीज पोहोचवणे हे त्याचं लक्ष ठेवलं होतं. पण अजूनपर्यंत तर ते काही कंप्लीट झालेलं नव्हतं, थोडी गावं बाकी होती. ते आगामी येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा ही वीज पुरवली जाईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे इथं लक्षात घ्या. आता आपण बघूया जीवन ज्योती योजना. बघा, ही जीवन ज्योती योजना एक हेल्थ सेक्टरशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये 2 लाखाचा विमा आपल्याला दिला जातो. आणि जनधन योजना तर सगळ्यांनाच माहिती आहे की सामान्य कुटुंबाचं सुद्धा बँकेमध्ये अकाउंट असावं याकरता पंतप्रधान मोदींनी जनधन योजना आणलेली होती. ती कधी आणली आता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. बघा, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? पर्याय 1 राज्य सरकार, 2 केंद्र सरकार, 3 स्थानिक सरकार आणि 4 केंद्रशासित प्रदेश. तर याचं बरोबर उत्तर आहे केंद्र सरकारला हे उत्पन्न काय होतं, मिळतं तिथे. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही विचारले? 1 रोजगार हमी योजना, 2 जवाहर रोजगार योजना, 3 स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना आणि 4 सांस्कृतिक विकास कार्यक्रम. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सांस्कृतिक विकास कार्यक्रम. ही कमी करण्यासाठी सुरू केलेली नव्हती. वरच्या ज्या 3 आहेत त्या गरिबी कमी करण्यासाठी केलेल्या होत्या. म्हणजे रोजगार हमी योजना म्हणजे तिथं रोजगाराची गॅरंटी देते ते देशामधल्या नागरिकांना. जवाहर रोजगार योजना आणि स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात घ्या, स्वर्ण जयंती रोजगार योजनेवरती सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे आणि आता पण म्हणजे योजना ह्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण 2022 मध्ये ज्या ज्या नवीन योजना आलेल्या आहेत त्या सगळ्या नवीन योजना लक्ष देऊन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. बघा, नंतरचा प्रश्न आहे, जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले? 1 सांस्कृतिक क्षेत्र, 2 पर्यटन क्षेत्र, 3 राजकीय क्षेत्र आणि 4 व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क. तर याचं बरोबर उत्तर आहे व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क. या बाबतीत आपलं काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही? 1 महामंडळ कर, 2 विक्री कर, 3 उत्पादन कर, 4 जकात कर. तर याचं बरोबर उत्तर आहे महामंडळ कर. याचं बरोबर उत्तर आहे महामंडळ कर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, किरणोत्सवाचा, विज्ञानाचे प्रश्न चालू होतात आहेत. किरणोत्सवाचा शोध कोणी लावला? याचं बरोबर उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल यांनी हा किरणोत्सवाचा शोध लावला होता. त्याच्यानंतर डॅशचा वापर सामान्यतः वाहनांचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. 1 समवतल दर्पण, 2 समतल दर्पण, 3 अवतल दर्पण आणि 4 उत्पल दर्पण. तर याचं बरोबर आहे की उत्पल दर्पण जे आहे ज्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्व्हेक्स मिरर. काय म्हणतो, कॉन्व्हेक्स मिरर. याचा मागच्या बाजूच्या दृश्य पाहण्यासाठी केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, द्रव्यमान 1 युनिटच्या ऊर्जेची समतुल्य डॅश डॅश आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 931 मेगा इलेक्ट्रिक व्होल्ट. हे याचं काय आहे, उत्तर आहे. म्हणजे 1 युनिट मासची जी एनर्जी आहे ती किती याला किती इक्वॅलंट, एनर्जीच्या किती इक्वॅलंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? तर याचं बरोबर उत्तर आहे पोटॅशियम. या धातूचे निष्कर्षण क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही. त्याच्यानंतर डॅश डॅश हे अल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातूक आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रिओलाइट. हे अल्युमिनियमचं काय आहे, धातूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश या मूलद्रव्याचा संच या स्तंभात मोडतो. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. बघा, सोडियम, कॅल्शियम, बॅरियम आणि रेडियम हे जे आहे हे या स्तंभामध्ये मोडतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या शर्तीचा संच ओबोलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो? तर याचं विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मरीन, सिडेंटरी, कॉलोनियल, पॉलिमॉर्फिक विथ टू द अल्ट्रेशन ऑफ अ जनरेशन. हे याचं काय आहे, बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅरिपेटेसमध्ये पायाच्या किती जोड्या असतात? पेरिपेटसमध्ये पायाच्या
किती जोड्या असतात? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14 ते 43 जोड्या असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, झुरळाच्या पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? झुरळाचे पेरिप्लॅनेटा हे नाव कोणी ठेवले? याचं बरोबर उत्तर आहे बुरमेस्ट्रियर 1838 यांनी याचं काय ठेवलेलं आहे? झुरळाचं नाव ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखली जाते? टेरिडोफाइट्स, ब्रायोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्रायोफाइट्स. हे काय वनस्पती सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, कीटकनाशके कीटकांना विषबाधा करतात त्यांच्या कोणत्या संस्थांना त्या प्रभावित करतात? 1 श्वसन संस्था, 2 मज्जा संस्था, 3 स्नायू संस्था, 4 परिवहन संस्था. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मज्जा संस्थेला काय करतात? त्या प्रभावित करतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती विधाने वनस्पतीमधील अकार्बनिक पोषण घटकाबाबत सत्य आहेत? बघा, आणि याला सब ऑप्शन दिलेले आहेत. याला पर्याय 1 फक्त ए, पर्याय ए आणि बी, पर्याय 3 ए आणि सी आणि पर्याय फक्त सी. तर याचं बरोबर उत्तर आहे ए आणि सी. ठीक. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया, वेस्ट नाईल एन्केफेलायटिस या रोगामध्ये डॅश डॅश शूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात डॅश डॅशमध्ये झाले. म्हणजे कशाला अफेक्ट करतो आणि पश्चिमेकडच्या कुठल्या भागामध्ये कधी सापडला हे इथं विचारलेलं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेंदूला अफेक्ट करतो आणि युगांडामध्ये 1937 साली सापडला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक संबोधन म्हणजे वैज्ञानिक नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ॲगॅरिकस बायोस्पोर्स हे त्याचं काय आहे? बायोस्पोर्स हे त्याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास डॅश डॅश संप्रेरक स्रवला जातो. क्रिएटिनिन, रेनिन, व्हॅसोप्रोसिन आणि अँजिओटेन्सिस. तर याचं बरोबर उत्तर आहे व्हॅसोप्रेसिन. याचं बरोबर उत्तर आहे व्हॅसोप्रेसिन. ठीक आहे. हे झालं जीकेच्या प्रश्नाचं सगळं विश्लेषण. खाली गणिताचे प्रश्न आहेत. गणिताचे आपण स्वतंत्र व्हिडिओ टाकणार आहोत, ते तुम्ही तिथं बघून घ्या. आणि तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल, हे जर ॲनालिसिस आवडलं असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तसं आम्हाला कळवा की अजून तुम्हाला काय अपेक्षित आहे. याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते पण सांगा. धन्यवाद.